जागा वाटपासंदर्भात आज यादी जाहीर होणार असं सांगितलं जातंय, काय नेमकं आहे? काँग्रेसनं बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत महाराष्ट्रातले. काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची यादी ही दिल्लीतून जाहीर होते. काल सन्माननीय शरद पवारजी आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवरती आले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. ती चर्चा साधारण पुढल्या रणनीती संदर्भात, म्हणजे तीन पक्षांच्या एकत्र सभा किंवा प्रचार यंत्रणा ही कशा प्रकारे राबवायची, उमेदवारांच्या घोषणा एकत्रित करता येतील का, या संदर्भात चर्चा झाली. आणि ती चर्चा अर्थातच पवार साहेबांबरोबर नेहमी सकारात्मक चर्चा होत असते. शिवसेनेची पहिली यादी ही तयार आहे आणि मी काल आपल्याला म्हणालो होते की आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप हे जवळजवळ पूर्ण केलं आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही आघाडीमध्ये आहे का हा प्रश्न आपण कायम विचारत असतो. आम्ही म्हणतो आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली. चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले. चर्चा कालपर्यंत सुरू होती, आजही राहील. महाविकास आघाडीकडून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही 1-4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. तो कायम आहे. आता त्या संदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत आणि त्या संपलेल्या नाहीत. आणि आम्हाला खात्री आहे की या देशात आणि महाराष्ट्रात जे ईदी अमीनचं राज्य सुरू आहे, हुकुमशाही वेगळ्या पद्धतीनं ईदी अमीनचं राज्य सुरू आहे, संविधानच गिळतायत. म्हणजे नरसंहार होतो. ईदी अमीन हा नरभक्षक होता. हे संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करतात. डॉक्टर आंबेडकरांचं संविधान गिळण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा वेळेला आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आणि देशात इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे. सर, नाशिकमधून छगन भुजबळ निवडणुकीच्या तयारीत आहे का? आता असे तयारी सगळेच करतात, पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे. बरं, जागा त्यांची काय अजित पवार देणार नाहीत ना. शरद पवार असते तर कदाचित मिळाली असती. पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत, पवार भुजबळांचे नवीन, म्हणजे अजित पवार आणि भुजबळ गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत, ते ठरवतील जागा द्यायची की नाही. यांच्या हातात काय आहे? ना शिंदेच्या हातात आहे ना अजित पवारांच्या हातात आहे. हे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाच्या वेळेला पूर्वी मातोश्रीवरच बैठका व्हायच्या आणि मातोश्रीवरूनच निर्णय घेतले जात होते. आता शिंदेना दिल्लीत जावं लागतं. आता अजित पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं. आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं. पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचं तिकीट, यांची उमेदवारी आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला. हा एक फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही. आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रात करतो. आम्ही मातोश्रीवर चर्चा करतो किंवा आम्ही माननीय पवार साहेबांच्या निवासस्थानी चर्चा करतो. कारण हे राज्य आमचं आहे आणि हे नेतृत्व या राज्यात आजही पवार ठाकरे यांच्याकडेच आहे, ते राहील. आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही. उद्या बाळासाहेब आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन
महाविकास आघाडीमध्ये असणार की नाही हे जाहीर करणार आहेत. आपण आता म्हणाल की ते अजूनही महाविकास आघाडीमध्ये आहेत. काय वाटतं त्यांचा निर्णय, त्यांनी ज्या जागा मागितल्या आम्ही सकारात्मक आहोत. आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा माहिती आहे, त्यांचा स्वभाव माहिती आहे, त्यांचा संघर्ष माहिती आहे, त्यांचं संघटनात्मक कौशल्य माहिती आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात, पण त्याच्यामध्ये समाजहित असतं किंवा राष्ट्राचं हित असतं असं आम्ही मानतो. आणि त्यांचा परखडपणा हा त्यांचा स्वभाव आहे, हीच त्यांची ताकद आहे. आणि आम्ही वारंवार त्यांच्याशी संवाद साधून आहोत. अजून एक प्रश्न जो म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे आणि भाजप कोणत्याही परिस्थितीत तो मतदारसंघ स्वतःकडे राखण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि एकनाथ शिंदे मात्र प्रतिष्ठेच्या त्यानुसार एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही. ब्रिटिश काळामध्ये किंवा मोगल काळामध्ये मांडलिक संस्थानिकांचं जे महत्त्व होतं, मांडलिक संस्थानिक, तेच महत्त्व या दोघांना महाराष्ट्रामध्ये आहे. स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत आणि हिंमत आणि अधिकार या दोन्ही नेत्यांना नाही. हे मांडलिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे दिल्लीत गेले, आग्र्याला, औरंगजेबाच्या दरबारात, आणि त्यांना वाटलं की माझा अपमान होतोय, तेव्हा त्यांनी ताडकन तिथून ते बाहेर पडले, संघर्ष केला आणि परत महाराष्ट्रात आले. पण या दोन्ही नेत्यांना वारंवार भाजपच्या नेत्यांच्या हिरवळीवर जाऊन बसावं लागतं आणि येताना पार्श्वभागावर त्या हिरवळीचं गवत घेऊन यावं लागतं त्यांच्या पांढऱ्या कपड्यांवर. हे आपण पाहिलं असेल, कॅमेरा लावा, गवत आहे की नाही पहा दिल्लीचं, अमित शहाच्या लॉनवरचं किंवा नड्डाच्या लॉनवरचं, तिथेच बसलेले असतात हे लोक. एक प्रश्न, केजरीवाल यांच्यासाठी एक रॅली काढली जाणार आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार का? रामलीला मैदानावर 31 तारखेला एक महारॅली आहे. देशभरातून हुकुमशाही विरोधात लोक एकवटणार आहेत. ज्या पद्धतीनं झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्यात आली, ते पाहता या देशावरती हुकुमशाहीचंच राज्य सुरू आहे. बनावट खटले, खोटे पुरावे हे स्पष्ट दिसत आहे आणि त्या विरोधामध्ये आम्ही सगळे एकवटणार आहोत. आणि महाराष्ट्रातून श्री उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि शरद पवार हे नक्कीच त्या मेळाव्याला उपस्थित राहतात. आप डायरेक्टली जो है दिल्ली हाईकमांड से बात कर रहे हैं और इसीलिए कल कांग्रेस के लीडर्स जो है वो मातोश्री पे मौजूद नहीं थे? नहीं, ऐसी बात नहीं है. मातोश्री पे पवार साहब पहली बार नहीं आए हैं ना. जब हमारे कांग्रेस के साथ अलायंस नहीं था तब से बाला साहब ठाकरे के जमाने से और प्रबोधनकार ठाकरे जी के जमाने से शरद पवार जी मातोश्री पे आ रहे हैं. शरद पवार जी और मातोश्री का एक अलग रिश्ता है हमेशा, और कांग्रेस के नेता भी आते जाते रहते हैं. कल की कोई बड़ी राजनीतिक बैठक नहीं थी. क्या मातोश्री में आने के लिए हमको किसी की परमिशन तो नहीं लगती ना, कि आज पवार साहब आ रहे हैं या आज राहुल गांधी जी आ रहे हैं तो क्या किसको पूछना चाहिए? नहीं, मातोश्री के दरवाजे सबके लिए खुले, आप भी आइए. तो ये कोई बात नहीं है. तो क्या हो गया? सीट शेयरिंग के ऊपर डिस्कशन, कल सीट शेयरिंग के ऊपर कोई चर्चा नहीं थी. सीट शेयरिंग के ऊपर हमारी चर्चा पहले ही खत्म हो गई. कांग्रेस के लीडर्स नाराज हैं? क्यों? हमें तो कोई किसी ने बताना ही. आपको बताया तो मुझे बताइए, किसने फोन करके बताया? कल कोई सीट शेयरिंग की बात नहीं है. हमारे हिसाब से सीट शेयरिंग की चर्चा खत्म हो गई. क्या स्टेटस है सर अभी सांगली? मेरे हिसाब से भिवंडी पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पवार साहब वो लड़ना चाहते हैं, और मुझे लगता है कांग्रेस में और एनसीपी में उस बारे में चर्चा नहीं है, अब खत्म हो गई. और सांगली शिवसेना लड़ने जा रही है. शिवसेना की आज लिस्ट डिक्लेयर होने वाली है, और प्रकाश अंबेडकर के बारे में क्या स्टैंड है, क्या कहना है? देखिए, प्रकाश अंबेडकर आज भी महाविकास आघाड़ी के हमारे सदस्य हैं. हमने हमेशा बाला साहब अम्बेडकर यानी प्रकाश जी को रिस्पेक्ट दिया है, उनकी पार्टी का आदर किया है, उनके भावनाओं का आदर किया है. देश में जिस तरह से ईदी अमीन का राज चल रहा है, तानाशाही,
हिटलर ने ईदी अमीन खा लेते हैं सब नरभक्षक आदमी को भी खा लेते हैं, ये संविधान खा रहे हैं। तो प्रकाश आंबेडकर जी ईदी अमीन के साथ कैसे रहेंगे? प्रकाश आंबेडकर तो संविधान बचाने वाली जो शक्ति है उनके साथ रहेंगे, हमें मालूम है। तो हमने उनको 4 सीटों का प्रस्ताव दिया है और अब तक चर्चा उनसे डायलॉग चल रहा है, डायलॉग खत्म नहीं हुआ है। डेमोक्रेसी में डायलॉग चलना चाहिए और चल रहा है। सर, आप लिस्ट डिक्लेयर होने वाली है आज शिवसेना की लिस्ट हो जाएगी, हमारी लिस्ट तैयार है, हम कभी भी डिक्लेयर कर सकते हैं, हमारे पास पूरा लिस्ट तैयार है। मेरे हिसाब से एनसीपी की भी लिस्ट तैयार है, कांग्रेस ने भी बहुत से उम्मीदवार दिल्ली से डिक्लेअर किए हैं, काँग्रेस दिल्ली से डिक्लेअर करते, हम महाराष्ट्र से डिक्लेअर करेंगे। सर 17 मेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेसाठी मनसेकडून आणि आपल्या पक्षाकडून देखील अर्ज पालिकेत केला, काय सांगा? मनसेने जर शिवाजी पार्कविषयी म्हणते करू द्या ना, या देशात लोकशाही आहे, आम्ही असं म्हणत नाही की आम्ही मोदींच्या मार्गाने जाऊ। या देशात लोकशाही आहे, कोणी सभा घेऊ शकतो ना। आता पाहूया, आम्ही या महाराष्ट्रात 48 जागा लढतोय महाविकास आघाडी। माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात आधी शिवाजी पार्कचं जागेसाठी परवानगी आम्ही मागितलेली आहे। शिवाजी पार्कची एक परंपरा आहे राजकीय सभांसाठी, त्याच्यामुळे जर कोणी सभा मागत असेल तर त्यांना मिळायला पाहिजे। सर 2 चीजें, एक वीवीए को लेकर आपने कहा डायलॉग उनसे चल रहा है, क्या आप लोग के सीट बंटवारे का फॉर्मूला तय होगा? क्योंकि आपने कहा बातचीत खत्म हो गई और वीवीए चाहती है थोड़ा और ज्यादा सीटें दें, क्या आप लोग ओपन है ज्यादा सीटें देने के लिए? बातचीत चल रही है, जीतने वाली सीट है वही हमने वंचित बहुजन आघाड़ी को दी। हम चाहते हैं, हम 48 सीट पर लड़ रहे हैं और 48 सीट हमको जीतना है, इंक्लूडिंग वंचित बहुजन आघाड़ी। सर किरण सामंत सिंधुदुर्गातनं इच्छुक असताना देखील दीपक केसरकर यांनी काल नारायण राणे यांना पाठिंबा दिला, काय सांगा? मला माहिती, पक्षाच्या अंतर्गत बाबत दुसऱ्यांच्या आम्हाला डोकं खुपसायचे कारण नाही। आम्ही विनायक राऊत आमचे उमेदवार आहेत तिथे, आणि विनायक राऊत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं लोकसभेत निवडून जातील। चला, धन्यवाद। कंगना रनौत को लोकसभा की सीट दी गई है। पहले जब उनका ऑफिस तोड़ा गया था मुंबई में, काफी टसल दिखा था एमवीए और कंगना रनौत के बीच में, आज उनको लोकसभा की सीट मिल रही है, कैसे देखते हैं इस चीज? देखिए, कंगना जी का ऑफिस हमने नहीं तोड़ा था, कंगना जी का ऑफिस बीएमसी ने तोड़ा था। कुछ इलीगल गैर कानूनी काम वहाँ हो गया था, इसलिए तोड़ा था। उखाड़ फेंक देंगे ऐसे शब्द यूज हुए। कौन से भी गैर कानूनी चीज इस देश में उखाड़कर फेंकनी चाहिए, ये मोदी जी ने कहा है, ये मोदी जी का संदेश है। इस देश में कौन से भी गैर कानूनी चीज नहीं चलेगी, ये नरेंद्र मोदी, ये गृह मंत्री अमित शाह जी का इस देश का संदेश है। इसलिए हमने मोदी जी के आदेश का पालन किया और गैर कानूनी चीज को उखाड़ दिया। अब उखाड़कर कोई बाहर जाकर कोई काम करता है तो करने दो उनके स्टेट में, लेकिन अगर मुंबई को कोई पीओके बोलेगा, पाक व्याप्त कश्मीर बोलेगा, तो क्या मोदी जी को ये मान्य है? उनके देश का हिस्सा जिस देश के प्रधानमंत्री है, अमित शाह जी देश के गृह मंत्री है, अगर उनकी देश की कोई व्यक्ति मुंबई जैसे शहर को पीओके बोलेगी तो क्या मोदी जी और अमित शाह जी ये स्वीकार करेंगे? मुझे लगता है नहीं स्वीकार करेंगे। जो मोदी जी पीओके भारत में लाना चाहते हैं, वो मोदी जी मुंबई को पीओके अगर कोई बोलता है तो कैसे मंजूर करेंगे? तो हमने मोदी जी के विचारों का और उनके आदेश का पालन किया है। अगर किसी को आपत्ति है तो मोदी जी के जाकर पूछिए। उनको ही सीट मिल गई है। कंगना रनौत यांना मंडीतून सीट मिळालेली आहे। मुंबईमध्ये खूप मोठा संघर्ष बघायला मिळाला। अजिबात संघर्ष नाही, आमच्याशी कोण काय संघर्ष करणार? अजिबात संघर्ष नाही। कसला संघर्ष असतो? लोकशाही माध्यमातून भारतीय जनता पक्षाने इतक्या भ्रष्ट, इतक्या भयंकर लोकांना तिकीटं दिलेली आहेत। त्या मनाने कंगना राणावत अभिनेत्री आहेत, पद्मश्री आहेत, भाजपच्या प्रिय आहेत, हा त्याच्यामुळे आम्ही कशाकरता आक्षेप घ्यायचा? कंगना राणावत आणि आमचा काही संघर्ष नाही, व्यक्तिगत संघर्ष असण्याचं कारणच नाही। तुम्ही जे म्हणताय की त्यांच्यावरती काहीतरी कारवाईचं नाही, ती कारवाई मुंबई महानगरपालिकेने केली। मुंबई महानगरपालिका एक स्वायत्त स्वराज्य संस्था आहे। बेकायदेशीर कामं जर केली असतील या देशात कोणीही, तर त्यांना उखडून फेकलं पाहिजे असं प्रधानमंत्री मोदी आणि या देशाचे गृहमंत्री जे भाजपचे आहेत
हा त्यांचा संदेश आहे. मोदी आणि शहांच्या आदेशानं त्यांच्यावर कारवाई झाली आहे, महापालिकेने केली आहे. आम्ही त्यांच्या विचारांचं पालन करतो. त्याच्यावरती हा प्रश्न विचारण्याचं कारण काय? सर, उदयनराजे भोसले यांचं उमेदवारी अजून देखील जाहीर झाली नाही, मात्र त्याआधीच कमळाचं चिन्ह असलेलं पोस्टर वाढलं. मला माहीत नाही. उदयनराजे आमच्यासाठी प्रिय आहेत, आदर्श आहेत, रिस्पेक्टेबल आहेत. आम्हाला जेव्हा तिकीट श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना द्यायचं होतं तेव्हा आम्ही एका मिनिटात त्यांची उमेदवारी जाहीर केली सगळ्यांनी मिळून. आमचे निर्णय महाराष्ट्रात घेतो. आम्हाला दिल्लीत जाऊन कुणाच्या लॉनवर बसावं लागत नाही 4-4 दिवस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.